धैर्य. खरं तर दसरा म्हणजे स्त्री शक्तीचा जागर आहे. आणि अशा वेळेस तिचा योग्य सन्मान होणं पण गरजेचं आहे. आज आपल्यामध्ये अशी एक स्त्री आहे की जिनं घर व्यवस्थित सांभाळलेलं आहे आणि आपल्या मुलांना योग्य संस्कार देऊन चांगला माणूस म्हणून समाजात कसं राहावं याचे धडे देऊन एक आदर्श पुरुष घडवलेला आहे. खरं तर अशा व्यक्तीच्या हातनं आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन होणं खूप गरजेचं आहे. होय, मी दामिनी मुजुमदारांबद्दलच बोलतोय. खरं तर आजचं उद्घाटन दामिनीबाईंनीच करायला पाहिजे. ठीक आहे भाऊ, जशी तुमची इच्छा. आई, उद्घाटन तुझ्याच हस्ते होईल. ये या या सगळ्यांनी. भाऊ, आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सगळे इथं आलात त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार. जसं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की दरवर्षी आपण एक नवीन इन्स्टिट्यूट ओपन करण्याची घोषणा करतो, पण यावर्षी कुठलंही इन्स्टिट्यूट ओपन न करता आपण एक उपक्रम राबवायचं ठरवलं. धैर्य सर, उत्तम संकल्पना आहे. तुमच्या ग्रुपसाठी जरा रिस्की डिसिजन आहे असं वाटत नाही का तुम्हाला?
आतापर्यंत तुम्ही एवढे नवीन नवीन अभ्यासक्रमाचे शिक्षण देणारे कोर्सेस आणि वर्ग सुरू केलेत आणि आता डायरेक्ट मोफत शिक्षण. चांगला प्रश्न आहे तुमचा. खरं तर या बिल्डिंग मध्ये सुद्धा आपण एक नवीन कोर्स सुरू करणार होतो, फॅशन डिझायनिंगचा. पण भाऊंच्या सानिध्यात राहिल्यानंतर, त्यांची कामाची पद्धत, त्यांची सगळी कामं जवळून बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की उच्च शिक्षण जेवढं महत्वाचं असतं त्याही पेक्षा जास्त महत्वाचं असतं ते म्हणजे मूलभूत शिक्षण. भाऊ नेहमी म्हणतात की घरातली स्त्री जर शिकलेली असेल तर त्या घराची कधीच अधोगती होणार नाही, होईल तर फक्त प्रगतीच होईल. त्यानंतर काही गोष्टी माझ्याही लक्षात आल्या की जास्त पैसे देऊन शिक्षण घेणारी मुलं भरपूर आहेत, तेवढंच महागडं शिक्षण देणारे इन्स्टिट्यूट सुद्धा भरपूर आहेत. पण बेसिक शिक्षण घेण्यासाठी पैसे नसणारी मुलं त्याही पेक्षा जास्त आहेत. पण त्याच गरीब मुलांना कमी पैशात शिक्षण देणारी लोक, भाऊंसारखी चांगली लोक खूप कमी आहेत. म्हणून आपल्या मुजुमदार इन्स्टिट्यूटनं असं ठरवलंय की गरजू मुलींना आपण मोफत शिक्षण देणार आहोत. तसेच होतकरू विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न आपण या इन्स्टिट्यूटद्वारे करणार आहोत. भाऊंनी असे अनेक विद्यार्थी घडवलेत. इथून पुढे कुठल्याही गरीब मुलीचं शिक्षण पैशांच्या कारणामुळे अडणार नाही. आणि रिस्कच म्हणाल तर आपल्या या समाजात होतकरू गरजू अशा बऱ्याच मुली आहेत ज्या शिक्षणासाठी कष्ट करतायत, रिस्क घेत आहेत. यांच्या रिस्क पुढे आम्ही जी घेतोय ती रिस्क तर काहीच नाही. त्यामुळं काहीतरी चांगलं होण्यासाठी, काहीतरी चांगलं घडवण्यासाठी आमच्याकडून जे काही होईल ते करण्याचा आम्ही असाच प्रयत्न करत राहू. मी आता भाऊंना विनंती करतो इथं मंचावर येऊन त्यांचं मनोगत व्यक्त करा. भाऊ, इथं जमलेल्या प्रत्येकाला माझा मनापासून नमस्कार. कसं आहे, आस्था गायत मी नेहमी सत्य मांडत आलेलो आहे आणि आज पण मी तेच करणार आहे. खरं तर मी आज इथं मुजुमदारांच्या या कार्यक्रमात येईल, उभा राहील, बोलल असं स्वप्नात सुद्धा मला कधी वाटलं नव्हतं. कारण कसं आहे ना, मुजुमदारांच्या इथं सगळ्या गोष्टी विचाराच्या, शिक्षणाच्या ऐवजी फक्त पैशाच्या जोरावर चर्चा चालू असतात असं मला वाटायचं. पण कसं आहे, हे माझं जे मत आहे हे कापरासारखं कधी उडून गेलं माझं मलाच कळलं नाही. आज मी इथं जे काही बघतोय खरं तर ते मनाला आणि त्याच्याही पेक्षा जास्त आत्म्याला समाधान देणार आहे. धैर्य जे काम करतायत
हे खूप कौतुकास्पद आहे. मध्यंतरीच्या काळात जे काही घडलं त्याच्यामुळे माझ्या नातीवर, सावीवर अजिबात विश्वास नव्हता, राहिला नाही. पण तिचा मात्र तिच्या स्वतःवरती खूप जास्त विश्वास होता आणि त्याच्याही पेक्षा जास्त तिचा तिच्या नवऱ्यावर म्हणजे धैर्यवरती स्वतःपेक्षाही जास्त विश्वास होता. कसं आहे ना मंडळी, प्रेमात माणसं आंधळी होतात असं ऐकलं होतं. पण माझा अनुभव वेगळा आहे. माझा म्हणजे या प्रेमामध्ये मी माणसांना डोळस होताना बघितलेला आहे. एकमेकांच्या कुटुंबावर, आपल्या आजूबाजूच्या समाजावर प्रेम करायला शिकवतं. आणि अशा तऱ्हेने मी प्रेमात या दोघांना डोळस झालेलं बघितलेलं आहे. प्रेमात जग बदलायची ताकद असते असं म्हणतात, हे अजिबात खोटं नाही. या प्रेमाच्या ताकदीच्या जोरावरच धैर्यासारखा माणूस बदललेला आहे. संपूर्णपणे बदललेला आहे. आणि हा त्यांच्यात झालेला बदल मी वेळेत स्वीकारू शकलो नाही. खरंच माझी चूक झाली. चुकलोय, मान्य करतो, कारण मी पण माणूस आहे, चुकू शकतो की. म्हणून माझी चूक मी मान्य करतो आणि त्याच वेळेस माझ्यातलं माणूस पण जागा आहे हे सिद्ध करण्याच्या हेतून मी खरंच तुमची माफी मागतो. आणि मला खात्री आहे मोठ्या मनाची, मोठ्या काळजाची माणसं हे मला नक्कीच माफ करतील. भाऊराव, तुमच्याविषयी आमच्या मनात कधीच राग किंवा द्वेष नव्हता हो. मी खरं सांगते. आणि म्हणूनच तुमची नात मी माझी मुलगी म्हणून घरी घेऊन आले. असा हात जोडून त्या नात्यामध्ये आता दुरावा नको. तुम्ही आमच्या सोबत असणं, तुमच्याशी नातं असणं आमच्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे. हो, नुसतं बोलण्यातनच कळतंय किती मोठी माणसं आहे ती. अरे तुम्ही हाती घेतलेलं कार्य सुद्धा असंच महान आहे. हे तुमचं काम जे आहे ते असंच लई मोठं होऊ दे. आणि त्यासाठी माझ्या तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद. काय गे पोरी, आज दसरा आहे आणि ही एक गोष्ट तू पार विसरून गेलेली आहेस.
अगं पुरी, दसऱ्याच्या मुहूर्तावरती आज आपल्या शाळेत नवीन ऍडमिशन होणार आहे. कित्येक गरीब पोरं एक नवी उमेद घेऊन आपल्या शाळेत येणार आहेत. आणि या शुभ गोष्टीची सुरुवात तू पाठीवर काढलेल्या सरस्वती पूजनानं होत असती. यंदा पहिल्यांदाच असं काही घडलेलं नाही. आणि तुला आठवण करून दिली नसती तर असाच दसरा साजरा केला असतास होय. ठीक आहे. खरं सांगू सावे, आजच्या दिवशी काही नाही, पण मला सगळ्यात जास्त तुझ्याकडनं माफीची गरज आहे. लई त्रास दिला मी तुला. तू एवढं सांगितलं तरी विश्वासच नाही ठेवला मी. त्यामुळे तुझ्याकडनं माफीची गरज आहे. म्हणून माफ कर मला. मला तर कळून चुकलंय. तुझी साथ देणारा, तुझी सगळी स्वप्न पूर्ण करणारा तुझा जोडीदार तुझ्या बरोबर आहे. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत. भाऊ, ही स्वप्न फक्त माझी किंवा सावीची नाहीयेत. आमच्या आधी ती स्वप्न तुमची आहेत. त्यामुळं आपली स्वप्न पूर्ण होतील असं म्हणा. तुमच्या पावलावर पाऊल टाकत या स्वप्नांसाठी स्वतःचं आयुष्य वाहून घ्यायचंय मला. पण त्यासाठी मला तुमच्याकडनं फक्त एक गोष्ट हवी, म्हणजे तुमचा आशीर्वाद. सुखाचा संसार करा. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. त्या तर मी करून घेणारच आहे भाऊ. आता फक्त बघत बसा. तुमच्याकडून सगळं कसं हळूहळू माझ्या हातात घेतो. आणि एकदा का ते सगळं माझ्या हातात आलं की तुमच्या नातीला घराच्या बाहेर फेकून देतो. ह्या घडीला सरस्वतीचं पूजन व्हायलाच पाहिजे. त्याशिवाय दसरा कुठे साजरा होत असतोय होय? चला बघू,
या पाठीवरती हळद कुंकू आपट्याची पानं झेंडूची फुलं सगळं वा. या 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 या. धैर्य सर, आज मुजुमदार आणि नाईक परिवार एक झाले. कोल्हापूरच्या इतिहासातील हा जबरदस्त क्षण आहे आणि त्याची नोंद पुढच्या पिढ्यांसाठी ठेवावीच लागेल. त्यामुळे एका मस्त ग्रुप फोटोसाठी प्लीज सगळेजण एकत्र या ना. ए फोटो घे. आमच्या विनंतीला मान देऊन इथं आलात त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला वाट बघायला लागली त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. आणि सगळ्यांसाठी जेवणाची सोय केलेली आहे, सो जेवल्याशिवाय कोणी जाऊ नका. धन्यवाद. थँक्यू धैर्य, थँक्यू सो मच. मायको, शब्द दिला होता ना, या दसऱ्याला सगळी दुरावलेली नाती एकत्र येते. केला की नाही शब्द पूर्ण? धैर्य, तुझा खेळ बाकी कुणाला कळला नसला तरी मला बरोबर कळतोय. नाही आज तुझी गोची केली ना तर नाव विलास मुजुमदार सांगणार नाही. सोडा धैर्य, सोडा मला. अहो हिला थांबा की. सोडा माझा हात. आत्ता आठवण आली का माझी? मगाशी त्या सावीचं आणि तिच्या घरच्यांचं असं भरभरून कौतुक करत होता तेव्हा जराही आठवण नाही आली ना माझी. मग आत्ता कशाला पाहिजे मी? हिराव, मला वाटलं तुम्ही आता तरी खुश असाल. आपल्या स्वप्नांकडे जाण्यासाठी आज आपण पहिली पायरी चढलोय, तरी पण तुम्ही चिडलाय. तुमच्या स्वप्नांच्या नादात काय आणि किती सहन करू ना मी. अजून किती वेळा परीक्षा द्यायची आहे मला माझ्या प्रेमाची. मला त्या सावीसोबत एकत्र असं स्टेजवर बघत असताना काय त्रास होत होता ना मला, कळतंय का तुम्हाला? अहो नाही बघवत मला ते. सावी मुजुमदार, तुम्ही इथं आनंद साजरा करताय, पण तिकडे तुमचा नवरा काय करतोय त्याची कल्पना पण नाहीये तुम्हाला. असा मेसेज कुणी आणि का केला असेल?
हिरा अहो, अजून काय काय आणि किती वेळा समजावून सांगू तुम्हाला? हे बघा, तुम्ही उगाच नको तो विचार करत बसलाय. समजत कसं नाहीये तुम्हाला? मी फक्त समजवत बसा, पण समजून घेऊच नका. धैर्य. आपला हक्क जेव्हा दुसरा कोणी आनंदाने हिसकावून घेतो ना, तेव्हा ते होणारं दुःख काय असतं ते तुम्हाला नाही कळणार. माझ्या मेसेजकडे दुर्लक्ष करू नका, पश्चाताप होईल. नवऱ्याला शोधत असाल तर इन्स्टिट्यूटच्या मागे जा. कोण करायले हे मेसेज? मी धैर्यांना हुडकते हे या माणसाला कसं माहिती? मी तुमचा हितचिंतक आहे, विश्वास ठेवा. हिरा, तुम्ही उगाच का मूड ऑफ करून घेतलाय? मी मूड ऑफ करून घेत नाहीये, तो ऑलरेडी झालाय. ती सावी काही कमी होती की तुम्ही त्या भाऊंना सुद्धा बोलावून घेतलं? आणि काय गरज काय होती त्यांना एवढा रिस्पेक्ट द्यायची? जाऊ दे, कितीही सांगितलं ना तुम्हाला नाही समजणार. हिरा, हो, मी रिस्पेक्ट दिली नाही त्यांना, फक्त रिस्पेक्ट देण्याचं नाटक केलं. हरकत नाही, तुम्हाला खरं वाटलं म्हणजे चांगली ऍक्टिंग जमते मला. म्हणजे हा सगळ्यात तुमच्या प्लॅनिंगचा एक भाग होता? धैर्य, का तुम्ही असे करतात? दरवेळी तुम्ही काहीतरी वेगळा प्लॅन करत असतात आणि मला कसं समजणार मग? मला काही सांगत नाही तुम्ही. मला खरंच वाटणार ना मग? मला माहिती आहे ना माझं तुमच्यावर किती प्रेम आहे, मग मला वाईट वाटणारच ना. चला, म्हणजे मी हे सगळं प्लॅन करून करतोय हे पटलं तर तुम्हाला? The number you are trying to call is currently not reachable. The number you are trying to call is currently not reachable. काय करू? जाऊन बघू का?
विलास साहेब, येतो आम्ही. आता लवकरच माझं स्वप्न सत्यात उतरणार. हे बघा हिरा, तुम्ही शांतपणे माझी साथ देणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हिरा, माझ्या प्रत्येक प्लॅन मागचं ना कारण समजून घ्या फक्त. हे सगळं कोणासाठी करतोय मी? आपल्यासाठी. बघा ना, आधी मी त्या सावीचा विश्वास जिंकला, मग वेगळा प्लॅन करून तिच्या आईचा. आज तर मी असा डाव टाकला की त्या भाऊनं सगळ्यांसमोर हात जोडून माफी मागितली माझी. त्या भाऊरावला सुद्धा आता बरोबर खिशात घातलाय मी. लवकरच त्या सावीचा सुद्धा माज उतरवणार. माझ्या प्लॅनचा एक खूप महत्वाचा टप्पा क्रॉस केलाय मी. आता फक्त थोडेच दिवस, मग तो भाऊ त्या सगळ्या जमिनी स्वतःहून माझ्या हातात देईल. आणि एकदा का त्या जमिनी माझ्या हातात आल्या की दुसऱ्या मिनिटाला त्या सावीला कसं हकलून लावतो बघाच. आणि मग त्यानंतर फक्त मी आणि माझी हिरा. मग आपण लग्न करायचं ना? हो. धैर्य, अजून काय काय करायचं? त्यानंतर मग आपले नवीन इन्स्टिट्यूट, आपले नवीन प्रोजेक्ट, या सगळ्यांचं उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार? कोणाचा? गेस करा. हिरा धैर्य मुजुमदार यांच्या हस्ते. खरंच? तुमची शपथ.